नमस्कार. रोखोक आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. 1986 साली शहाबानो प्रकरण अवघा देश ढवळून निघाला होता. काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा. संसदेत काँग्रेसकडे प्रचंड बहुमत होतं. त्या बहुमताच्या जोरावर तत्कालीन सरकारनं सुप्रीम कोर्टाचा निकाल रद्दबातल ठरवला. मोठं वादळ निर्माण झालं. काँग्रेस सरकार मुसलमानांचं लांगुल चालन करतंय अशी टीका त्यावेळी हिंदुत्ववाद्यांनी केली होती, जे आज सत्तेवर आहेत. आता 2017 साली उत्तराखंडच्या सायरा बानोनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका, त्याच्यामुळे असाच गदारोळ उडालाय. मुस्लिम धर्मातील 3 तलाक तसंच अन्य अनिष्ट पद्धतींच्या विरोधात अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने या याचिकांची गंभीर दखल घेतली आहे. उन्हाळ्याची सुट्टी असताना सुद्धा येत्या 11 मे पासून घटनापीठापुढे या बाबतीची सुनावणी चालू राहणार आहे. एकीकडे मुस्लिम धर्मातल्या 3 तलाक सारख्या अनिष्ट प्रथांना विरोध करण्यासाठी मुस्लिम महिला आणि सुधारणावादी एकवटलेत, रस्त्यावर येत आहेत. तर शरीयत कायद्यातली दखलंदाजी आम्ही सहन करणार नाही अशी तिखट प्रतिक्रिया मुल्ला मौलवी व्यक्त करतायत. या पार्श्वभूमीवर प्रेक्षको, काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित राहत आहेत. हा देश संविधानानुसार चालणार की शरीयतच्या कायद्यानुसार? निकाहच्या वेळी मात्र कबूल आहे अशी रजामंदी मुस्लिम वधूची घेतली जाते. मग तलाकच्या वेळी तिची संमती गरजेची आहे की नाही? मुळात तलाक ही प्रथा असेल तर कालानुरूप त्यात बदल व्हायला नको? जगभरातल्या तब्बल 22 देशात, त्यातले अनेक मुस्लिम राष्ट्र आहेत, ट्रिपल तलाक पद्धती रद्द करण्यात आली. मग भारतातच ती अजून टिकून काय? ट्रिपल तलाक पद्धत रद्द केली तर इस्लाम खतरे में येणार आहे का? मग त्या 22 देशांमध्ये इस्लाम खतऱ्यात आला होता का? मुस्लिम सुधारणावादी आणि मुल्ला मौलवी यांचं कुराण काही वेगळं आहे का? मुसलमानांमध्ये फूट पाडली जाते का? आणि तसं असल्यास नेमकी फूट कोण पाडते? शरीयत कायद्यात बदल केला तर देशाचे तुकडे होतील अशा धमक्या दिल्या जात आहेत. खरंच शरीयत कायदा रद्द झाला तर देशाचे तुकडे होणार आहेत का? प्रत्येकाला धर्मोपासना करण्याचा मूलभूत अधिकार संविधानानं दिलाय. मग तलाक संबंधित कायद्यात सुधारणा करण्याचा हक्क संविधानाचा का अमान्य केला जातो? मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं काळानुसार योग्य निर्णय घेतले नाहीत म्हणून सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करावा लागतोय का? हा काळ स्त्री पुरुष समानतेचा आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड हे मान्य करणार आहे का? आणि ट्रिपल तलाक पद्धतीचा गैरवापर करणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार घालून हा प्रश्न सुटणार आहे का? चला, यासारख्या असंख्य आणि संवेदनशील प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. 3 तलाकला तलाक कधी? तीन तलाकला तलाक कधी? सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. ट्रिपल तलाकवरून सध्या जोरदार राजकारण सुरू झालंय. मुस्लिम समाजातील या अनिष्ट प्रथेविरोधात मुस्लिम समाज सुधारक गेले कित्येक वर्ष लढतायत. तोंडी तिहेरी तलाक, निकाह हलाला आणि मुस्लिमांमधील बहुपतित्वाची प्रथा या विरोधात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या. या सगळ्या याचिकांवर येत्या 11 मे पासून घटनापीठापुढे सुनावणी सुरू होईल, असं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश JS खेर यांनी स्पष्ट केलंय. मात्र केंद्रातील भाजप सरकारनं ट्रिपल तलाकचा मुद्दा उचलून धरल्यानं त्याला राजकीय रंग आलाय. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम महिलांना उद्देशून भाषण केलं. मुस्लिम बहिणी अडचणीत आहेत, त्यांना मदत करायला हवी. मुस्लिम समाजात वाद व्हावा हा उद्देश नाही, तर त्यांना समान न्याय मिळाला पाहिजे, असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यावर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ट्रिपल तलाकचा दुरुपयोग करणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार घातला जाईल, असं ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डानं स्पष्ट केलं. मात्र शरिया कायद्यात कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा इशाराही बोर्डानं दिला. एकीकडे हा वाद रंगला असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यात हनुमान उडी घेतली. त्यांनी तलाकची तुलना थेट महाभारतातल्या द्रौपदीच्या वस्त्रहरणाशी केली. तलाकच्या मुद्द्यावर काही लोकांनी तोंडावर बोट का ठेवलंय? मला तर यावरून महाभारतातली सभा आठवते. द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना कुणीही विरोध केला नाही. तेव्हा द्रौपदीनं भर सभेत प्रश्न विचारला होता की या पापाचा दोषी कोण आहे? त्यावेळी विदुरांनी सांगितलं होतं की 1/3 दोषी ते आहेत जे हा गुन्हा करत आहेत, 1/3 दोषी ते आहेत जे त्यांचे सहयोगी आहेत आणि उर्वरित 1/3 दोषी ते आहेत ज्यांनी मौन पाळलंय. अशा शब्दात योगी आदित्यनाथांनी तोफ डागली. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनीही तलाक विरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे. जावेद अख्तर यांनी ट्विटरच्या माध्यमातून कडक ताशेरे ओढलेत. ट्रिपल तलाक ही शोषण पद्धती आहे, त्यावर बंदी घालायला हवी.
तलाकचा दुरुपयोग करणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार घालण्याची मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची भूमिका हा एक बनाव आहे असं अख्तर यांनी स्पष्ट केलंय. गेल्या 4 दशकात पहिल्यांदाच सामाजिक बहिष्काराची भूमिका घेत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं एक पाऊल पुढे टाकलंय. पण तलाकचा दुरुपयोग झाला हे कोण आणि कसं सिद्ध करणार हा खरा सवाल आहे. याबाबत सुप्रीम कोर्ट आता काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली. 3 तलाकला तलाक कधी या विषयावरचा हा अत्यंत सविस्तर असा रिपोर्ट आपण पाहिला आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं. आपल्या सोबत आहेत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे प्राध्यापक शमसुद्दीन तांबोळी. शमसुद्दीनजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. मुस्लिम समाजातल्या सुधारणावादी कार्यकर्त्या रुबिना पटेलजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. मुस्लिम साहित्याचे अभ्यासक डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, त्यांचंही स्वागत. विचारवंत आणि लेखक डॉक्टर सच्चिदानंद शेवडे या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, त्यांचंही स्वागत. आणि इस्लामिक डिफेंस साइबर सेल ऑफ इंडिया, इसके मौलाना रजब अली रिजवी इस प्रोग्राम में शामिल हो रहे हैं, उनका भी इस प्रोग्राम में स्वागत करता हूं. अपन शुरुआत करूया. मौलाना रजब अली रिजवी, आपसे शुरुआत करना चाहूंगा. क्या सर्वश्रेष्ठ है, कुरान या संसद, कुरान या इस देश का संविधान? रजब अली जी, बताइए. जी, क्या पूछा आपने मुझसे? मैंने एक सीधा सवाल किया कि क्या श्रेष्ठ है, कुरान श्रेष्ठ है या संविधान श्रेष्ठ है? किसकी बात और किसका अमल यहां लागू होगा, कुरान का या संविधान का? संविधान ने हमें इजाज़त दी है अपने अपने मज़हब पर अमल करने की, साथ में चलने की. तो इस लिहाज से हमारे लिए अपने मज़हब पर अमल करने के लिए कुरान पर अमल होगा. ये जी, देश, मेरी बात सुनी आपने? हाँ बिल्कुल. ये देश कैसे चलेगा फिर? कुरान के तहत चलेगा या संविधान के तहत चलेगा? देश चलेगा कैसे? देश चलेगा संविधान के तहत, लेकिन जिस मामले में देश ने हमें आज़ादी दी है, इसी संविधान ने हमें आज़ादी दी है कि हम मज़हब के मामले में अपने पर्सनल लॉ पर अमल करें. तो उस मामले में हम अपने पर्सनल लॉ पर अमल करेंगे. और देश का मामला जहाँ तक है, जो संविधान ने बात कही है, संविधान की आप बात कर रहे हैं, तो देश के सारे मामला संविधान पर चलते हैं और वो चलते रहेंगे. तो आप इन दोनों में फर्क करना चाहते हैं. आपण रुबिना पटेल यांच्याकडे जाऊया. रुबिना पटेल जी, रुबिना पटेल, आपण त्यांचं म्हणणं ऐकलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की देश चालत असेल तर तो संविधानाप्रमाणे, परंतु संविधानाने आम्हाला मूलभूत हक्क दिले, त्याच्यामध्ये आम्ही आमच्या धर्माचं पालन करू शकतो. मला तुम्ही सांगा, सुधारणावाद्यांचं कुरान आणि अशा सुधार करने वाले जो 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 मुसलमान हैं, उनका कुरान और इन लोगों का कुरान, उसमें कुछ फर्क है क्या? मला असं सांगायचं आहे की हे मौलाना ज्या पद्धतीने धर्माचा अर्थ इंटरप्रिट करत आहेत तो अगदी मुळात चुकीचा आहे. कुराणामध्ये स्त्रियांवर अन्याय करण्यासारखं काहीच लिहिलेलं नाही आहे. अल्लाह कधीच म्हणत नाही की स्त्रियांबरोबर त्यांच्यावर हिंसा व्हावी किंवा त्यांच्याशी भेदभाव व्हावा म्हणून. ज्या अनिष्ट प्रथा, रूढी प्रथा ज्या धर्माने सांगितलेल्या आहेत, त्या सगळ्या पुरुषांनी निर्माण केलेल्या आहे. आणि मुस्लिम पर्सन लॉ अबाधित ठेवण्यामागे, बहुपत्नीत्व आणि तलाक कायम ठेवण्यामागे फायदा स्त्रियांचा मुळातच नाही आहे, फायदा पुरुषांचा आहे. हे देखील आम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने इंटरप्रिट केलं जात आहे तेच मुळात चुकीचं आहे असं मला वाटतं. रजब अली रिजवी जी, एक मिनिट. रुबिना जी, मी येतो तुमच्याकडे. रुबिना जी, आई विल कम टू यू. रजब अली जी, सवाल यह है कि जी बोलिए. तलाक की जो पद्धति शरीयत में बताई गई है, क्या उस पद्धति में जी ट्रिपल तलाक का अंतर्भाव है? क्या ट्रिपल तलाक उसमें मौजूद है? जी हाँ. क्या शरीयत कहता है कि 3 बार तलाक कहने से डिवोर्स हो जाता है? जी हाँ, 3 बार तलाक
बोलने से डिवोर्स हो जाता है। रुबीना पटेल, तुमचं काय म्हणणं आहे? कुराणामध्ये तलाकविषयी अजिबात लिहिलेलं नाही आहे, परंतु शरीयतचा आधार घेऊन ज्या पद्धतीने तलाक दिले जातात किंवा प्रॅक्टिसमध्ये प्रचलनामध्ये ज्या पद्धतीने तलाक आम्ही आता पाहतोय, मोबाईलने, SMS ने, इंटरनेटने, व्हॉट्सअपने, फेसबुकने किंवा पोस्टाने किंवा शरई अदालतीमधल्या फतव्यांनी, पंचायतीमध्ये दिलेले तलाक, रोजचे अनेक तलाक होत असतात आणि हे तलाक होत असताना अनेक स्त्रियांचं जीवन प्रभावित झालेलं आहे। आत्ता जे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने जे म्हटलेलं आहे की च्या आधारे जे तलाक होत च्या आधारे जर तलाक होत नसतील तर आम्ही त्यांचं सोशल बायकॉट करू। परंतु मला एक प्रश्न विचारायचा आहे की इतक्या स्त्रियांचं जे जीवन आता प्रभावित झालेलं आहे, उद्ध्वस्त झालेलं आहे, जी मानसिक त्यांची कुचंबणा झालेली आहे, त्यांचं काय? त्यांना ते आयुष्य परत मिळणार आहे का? आणि रोजचे प्रॅक्टिसमध्ये जे तलाक प्रचलनात आहे त्याचं काय? ते होतच आहेत। आमच्या नागपूरच्या एका शरई अदालतीमधल्या कोर्टामध्ये मी जेव्हा गेले, मी सांगू इच्छिते, तेव्हा मुफ्तींना मी प्रश्न विचारला की तलाक जो 3 टप्प्यांनी दिला जातो, तर मी एका प्रकरणामध्ये गेली आणि त्यांना सांगितलं की मुफ्ती साहब ये तो एक ही तलाक हुआ। मग त्यांनी मला उत्तर दिलं की देखो बंदूक से 1 गोली मारी या 3 गोली मारी, गोली तो लगी, मरना तो है। मतलब एक तलाक भी बोला तो तलाक हुआ, 3 तलाक भी बोला तो तलाक हुआ, या पद्धतीने सांगितलं जातं आणि हे सगळं प्रॅक्टिसमध्ये सुरू आहे। म्हणून ही सगळी दुःखाची गोष्ट आहे, म्हणून आम्हाला भांडावं लागतं। शेख इक्बाल मिन्ने, आता प्रश्न असा आहे की नेमकं खरं कुराण कोणाचं? रजाब अली रजवी म्हणतात ते कुराण का रुबीना पटेल त्याचा अर्थ लावतात ते कुराण महत्वाचं? मुस्लिम धर्म हा महिलांच्या विरोधी आहे अशा प्रकारचं तत्वज्ञान मांडणारं हे कुराण खरं मानायचं का रुबीनाजी म्हणतात ते कुराण खरं मानायचं? शेख इक्बाल मिन्ने जी, सर्वप्रथम मला असं सांगायचं आहे की कुराण मजीदमध्ये सूरा अल बकरा, आत्ता जो रुबीना पटेल यांनी सांगितले की कुराणमध्ये तलाकबद्दल काहीही सांगितलेलं नाही, ते सर्वसर खोटं आहे। कुराण करीममध्ये सूरा अल बकरा सूरा क्रमांक 2 यामध्ये सांगतात आयत क्रमांक 228 ते 240 पर्यंत तलाकचं सर्व बाबत निषेध केलेला आहे। कुराणमध्ये तलाक नावाचा एक वेगळा सूरा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तलाकची पद्धत सांगितलेली आहे। त्यानंतर सूरा अन निसा म्हणून एक सूरा आहे जो सूरा क्रमांक 4 आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आयत क्रमांक 19 आणि आयत क्रमांक 30 मध्ये तलाकबद्दल सांगितलेलं आहे। खरं म्हणजे इस्लाम हा एकमेव असा धर्म आहे ज्यानं स्त्रीला सर्व प्रकारचे कर्तव्य दिलेले आहेत आणि त्याचप्रमाणे तिला अर्थार्जनाचं हे दिलेलं आहे, हक्क दिलेला आहे, तिला समाजकार्याचा हक्क दिलेला आहे, तिला शिक्षणाचा हक्क दिलेला आहे, तिला संपत्तीमध्ये वाटा दिलेला आहे। हे सगळं इस्लामने तिला दिलेलं आहे। शेख इक्बाल मिन्ने जी, 1986 पासून ते 2016 पर्यंत, शहाबानो पासून ते सायरा बानो पर्यंत उत्तराखंडातल्या या स्त्रिया तुम्ही म्हणतायत हे जे सगळे अधिकार म्हणतायत ते जर अधिकार त्यांच्या नशिबी आले असते तर त्या सुप्रीम कोर्टाच्या चौखट पे कशा करता गेल्या असत्या? बरोबर आहे तुमचं म्हणणं। एक लक्षात घ्या, मला तुम्हाला सांगायचं आहे निरगुडकर साहेब की एक ऐकून घ्या तुम्ही की इस्लाम हा एक सिग्नलच्या रूपात आहे। लाल सिग्नल, हिरवा सिग्नल आणि पिवळा सिग्नल। अनेक लोक लाल सिग्नल क्रॉस करून जातात, काही लोक पिवळ्या सिग्नलमध्ये जातात, तर काही लोक लाल आला की थांबतात। यात त्याच दोष तो सिग्नलचा नाही आहे, जे तो क्रॉस करतात त्यांचा आहे। तसंच इस्लामचे जे अनुयायी आहेत हा दोष आमचा आहे। मी तुम्हाला एक सांगू इच्छितो होता की ट्रिपल तलाकचा तुम्ही मुद्दा काढलेला आहे। प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या वेळेला सुद्धा ट्रिपल तलाक 3 वेळा दिला तरी 1 वेळाच ग्राह्य धरला जायचा। त्याच्यानंतर जे पहिले खलिफा होते अबू बकर सिद्दीक यांच्या काळात सुद्धा 1 ग्राह्य धरला जायचा आणि त्यानंतर उमर बिन खत्ताब नावाचे जे खलीफा आले त्यावेळेला त्यांच्या सुरुवातीच्या 2 वर्षात सुद्धा 3 तलाक 1 ग्राह्य धरला जायचा। पण त्याच्यानंतर मात्र अनेकांनी 3 तलाकाला 3 तलाक धरून म्हणजे तलाक पूर्ण झाला असं ग्राह्य धरलं गेलं, पण हे चुकीचं आहे, हे लक्षात घ्या। मला रुबीना पटेल याच्यावर उत्तर देतील, रुबीना पटेल याच्यावर उत्तर देतील। त्याच्या आधी रुबीना पटेल एक छोटासा प्रश्न आपल्यासाठी,
हे जे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आहे किंवा इस्लामिक डिफेन्स सायबर सेल ऑफ इंडिया आहे, हे कधी स्त्री पुरुष समानतेबद्दल बोलतात का? हे कधी मुस्लिम पुरुषांमधल्या असमानतेबद्दल बोलतात का? हे कधी मुस्लिम मेल डॉमिनेटेड सोसायटीबद्दल बोलतात का? याआधी कधी असं ऐकलंय त्यांच्याकडून? अजिबात नाही, अजिबात नाही. उलट त्यांना आणखी त्यांच्यावर रिस्ट्रिक्शन टाकण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक फंडामेंटली सनातनी कट्टरपंथी आपल्याला दिसून येतात जे महिलांवर हिंसा करतात. आणि जेव्हा जेव्हा महिला आपल्या न्यायाची मागणी घेऊन कोर्टामध्ये गेलेल्या आहेत तेव्हा यांना धर्म संकटात आला असं का वाटतो ते माहीत नाही. महिला जेव्हा न्यायाची मागणी मागायला जातात, आपली केस कोर्टामध्ये नेतात, शहाबानोच्या वेळेस असू द्या किंवा आता सारा बानोचं प्रकरण असू द्या, खरं तर यांना कोर्टामध्ये जायची काहीच गरज नव्हती असं मला वाटतं. ती कोर्ट डिसाईड करणार होतं की त्यांना कशा पद्धतीने न्याय मिळावा. शहाबानोच्या वेळेस तिला मेंटेनन्स मिळावं की नाही आणि सारा बानोच्या वेळेस आता ट्रिपल तलाक मान्य करायचं की नाही कोर्ट डिसाईड करेल. परंतु यांना त्याच्यामध्ये जायची गरजच नव्हती आणि यांना असं वाटतं की इस्लाम खतरे में है. आणि ती घोषणा त्यावेळेस रुबीना पटेल होती. रुबीना पटेल, मी 2 मिनिटात तुम्हाला दाखवून देतो. रुबीना पटेल, मी तुम्हाला 2 मिनिटात 2 प्रश्नात तुम्हाला दाखवून देतो याचं मूळ कशात आहे. रजब अली जी, 4 बीवियां करने वाले लोग मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड में कितने हैं? मुझे इसकी मालूमात नहीं है, लेकिन मेरे हिसाब से 4 बीवियां करने वाले अगर आप सर्वे करेंगे तो 90% लोग सिर्फ एक बीवी पे इक्तफा करते हैं. मैं आपको दूसरा सवाल करता हूं. सर्वे कर लीजिए, मालूमात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, इसकी जुडिशियल स्टेटस क्या है? इसकी कानूनी अधिकार क्या है? जी मैं समझा नहीं, जरा सवाल मुसलमानों को रिप्रेजेंट करने का, मुसलमानों को कंट्रोल करने का, उनके शादी ब्याह में नियम बनाने का अधिकार मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड को किसने दिया? मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड को ये इख्तियार नहीं है कि वो किसी के लिए कानून बनाए, लेकिन जो हमारे कानून बने हुए हैं, हमारे जो कानून कुरान हदीस इससे जो कानून बने हुए, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड उसी कानून को लोगों को बतलाता है अपने मजहब के मानने वालों के लिए कि वो उस पर अमल करें. रज़ब अली जी, इसका मतलब है के पास ऐसी रज़ब अली जी, इसका मतलब है कि आप उसको इंटरप्रेट करते हैं, आप उसको इंटरप्रेट करते हैं और वो इंटरप्रिटेशन आपका होता है. ये जरूरी नहीं कि वो कुरान और हदीस का इंटरप्रिटेशन हो. शमसुद्दीन तांबोळी, कुराण आणि हदीस मध्ये असं खरोखरच सांगितलं का 3 वेळा तलाक म्हटल्यानंतर तलाक दिला जाईल आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड महिलांच्या बाबतीत सकारात्मक आहे असं वाटतं का? एक प्रकारे हा पुरुषांचं वर्चस्व गाजवण्याचा दुसरा अधिकार नाही का? संपत्ती मिळवायचा दुसरा अधिकार नाही का? हा स्त्रियांवरचा अन्याय नाहीये का? शमसुद्दीन तांबोळी. उदयजी, सर्वप्रथम तुम्ही सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो की भारतामध्ये संविधान श्रेष्ठ आहे का कुराण? आम्ही भारतीय नागरिक असल्यामुळे सर्वप्रथम आम्ही भारतीय संविधानालाच अधोरेखित करतो. तोच सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे असं आम्ही मानतो. याच संविधानाने धर्मस्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेलं आहे, पण त्या धर्मस्वातंत्र्याचा अर्थ कोण कसा लावतोय हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. धर्माच्या नावाने जो ट्रिपल तलाकचा वावर होत आहे तो इस्लाममध्ये, कुरानमध्ये आणि हदीसमध्ये या प्रकारच्या तोंडी तलाकचा अजिबात उल्लेख नाही आहे आणि म्हणून हे गैर इस्लामिक सुद्धा आहे आणि भारतीय संविधानाच्या विरोधात सुद्धा आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड या प्रकारच्या सुधारणेला विरोध करण्यासाठीच स्थापन झालेला आहे. विशेषतः हमीद दलवाईंनी घेतलेल्या मुस्लिम महिला परिषदेच्या काळामध्ये मुस्लिम लॉ प्रोटेक्शन कमिटीची स्थापना करण्यात आली आणि त्याच्यानंतर 1973 मध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड हे रजिस्टर करण्यात आलेलं आहे.
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड कुठल्याही पद्धतीने भारतीय मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करत नाही. That's it. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्याला ते मुस्लिम कायदा म्हणतात, शर्यत ॲक्ट म्हणतात, विशेषतः ती शर्यत ॲक्टच इंग्रजांनी 1937 मध्ये बनवलेली आहे, तो काही दैवी नाही आहे, ते काही अपरिवर्तनीय नाही आहे. त्यामध्ये अनेक अनइस्लामिक आणि अनकॉन्स्टिट्यूशनल घटना आहेत आणि त्यामुळे त्या काढूनच टाकल्या पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की आज ज्या मुस्लिम महिलांची शोकांतिका पटलावरती येत आहे, याला पूर्णतः जबाबदार मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच आहे, इथल्या जमातवादी संघटनाच आहेत. रुबिना पटेल यांनी ज्या पद्धतीचे अनुभव सांगितलेले आहेत ते फार बोलके आहेत. आणि शमसुद्दीन जी मैं आणखीन एक रज़ाब अली जी आपके लिए मैं और एक अनुभव बताता हूं. उत्तर प्रदेश के कोर्ट में इसकी चर्चा हो रही थी और एक मुसलमान भाई ने भरी अदालत में अपने बीवी को ट्रिपल तलाक दे दिया. वो सुन के बेचारी वो औरत गिर पड़ी, वो अपने होश खो बैठी और वो आदमी वहां से फरार हो गया. जी, क्या कहेंगे इस कानून को, क्या कहेंगे इस रूढ़ी परंपरा को? यह कौन सा कुरान है कि जिसमें यह लिखा गया था कि भरी अदालत में अपने बीवी को 3 शब्दों से जिंदगी भर के लिए बेदखल कर दो? जी, मेरी बात सुने आप. बिल्कुल. मैं इसको बतलाता हूं आपको कि उसे ये काम करना नहीं चाहिए था. भरी अदालत में उसे 3 तलाक नहीं देना चाहिए था. तलाक के लिए पहले 1-2, बाद में मामले को हल करो. नहीं अगर हो तो घर वाले रिश्तेदार मिलके उसमें आपस में सुलह करें. उसके भी बाद नहीं हो तो फिर वो 1 तलाक दे, दूसरी दे. लेकिन अगर किसी ने 3 दे दिया, भरी अदालत में तलाक देने की कुछ वजह तो होगी. इस पर कभी आपने गौर किया कि नहीं किया कि मामला जब इस हद तक आगे बढ़ गया? अब रज़ाब अली जी बहुत बढ़िया बात कही आपने. इतना मुश्तइल रज़ाब अली जी बहुत बढ़िया बात कही कि वो मुसलमान भाई कि नहीं होगा, एक ही तरफ से तलाक होती है. बिल्कुल, वो मुसलमान भाई 3 बार तलाक करने के लिए उत्सुक क्यों हो गया, ये जितना सही है उतना इस प्रथा को बंद करने के लिए कोशिश ये करनी चाहिए थी. लेकिन अगर 3 बार बोल दिया तो तलाक तो पड़ गई. कानून जो है वही तो मैं कह रहा हूं उस पर तलाक पड़ गई और वो फरार हो गया. तो ये समाज की जिम्मेदारी है, मुस्लिम समाज की जिम्मेदारी है कि ऐसे आदमी को तलाश करे, ढूंढे और उसको. रज़ाब अली, उमर के जमाने में होता था कि कोई 3 तलाक अगर दे देता था, रज़ाब अली, बहुत सारी मुस्लिम औरतें आगे आके नहीं कर पाते. यहाँ हमारी हुकूमत नहीं है. रज़ाब अली, बहुत सारी मुस्लिम औरतें आगे आके इसका विरोध कर रही है. वो विरोध क्यों कर रही है? अगर ये प्रथा उनके फेवर में थी, ये प्रथा न्याय के प्रविष्ट थी, तो वो विरोध क्यों कर रही है? देखा होगा 5 करोड़ से ज्यादा औरतों ने दस्तखत कर दिया है कि हम इस कानून को मानते हैं और इस पर अमल करेंगे. अगर मैं किसी कानून पर अमल करता हूं तो वो रुबीना जी, मेरा मामला है. रुबीना जी आणि शमसुद्दीन 5 कोटी लोकांनी 5 कोटी महिलांनी सह्या केल्यात म्हणताय. दिशाभूल केलेला आहे. अमल करता है तो दूसरों को ये क्यों? रुबीना जी बोलिए. तलाक का मामला कोई प्यार में नहीं होता. तलाक का मामला जब बढ़ता है, हद से ज्यादा नहीं, ये झूठा है. दस्तखत जो लिया है वो गुमराह करके ली गई है. मेरी बात, रज़ाब अली जी मेरी बात सुनिए. तो क्या वो दोनों रज़ाब अली जी मेरी बात सुनिए. क्या एक दूसरे को जो दस्तखत, रज़ाब अली जी जो दस्तखत लिए गए हैं वो औरतों को गुमराह करके लिए गए हैं. उन्हें ये बताया गया कि इस्लाम खतरे में है, शरीयत को बचाना है. ये बोलकर उनसे दस्तखत ली गई, ना कि ये बोला कि इस्लाम तलाक का कानून. जी मैं वहाँ चलो रज़ाब अली, मैं अपना अनुभव. रुबीना जी जरा शांत रहिए. रुबीना जी शांत रहा. रुबीना जी शांत रहा. रज़ाब अली आपके पास क्या प्रूफ है? रज़ाब अली आपके पास क्या प्रूफ है कि अगर ट्रिपल तलाक रद्द हो गया तो क्या इस्लाम खतरे में आएगा? इसका प्रूफ क्या है आपके पास? रज़ाब अली, ट्रिपल तलाक रद्द हो गया तो इस्लाम खतरे में आएगा, इसका प्रूफ क्या है आपके पास? बताइए. ट्रिपल तलाक को सुप्रीम कोर्ट ने मान लिया और ट्रिपल तलाक के हक में फैसला कर दिया, तो क्या आप लोग मान लेंगे इस बात को? रज़ाब अली, मुझे एक बताइए, ट्रिपल तलाक रद्द होने से इस्लाम खतरे में कैसे आ सकता है? फैसला नहीं आएगा, लेकिन अगर आ गया तो क्या आप मान लेंगे?
आप सवाल का जवाब नहीं दे रहे हैं रजब अली। मैं छोड़ूंगा आप नहीं, मेरी इस बात मैं का वही जवाब सवाल दीजिए। को दोहराऊंगा, रुबीना जी, आप जवाब मैं दीजिए। वही सवाल को दोहराऊंगा। ट्रिपल तलाक रद्द होने से जी, इस्लाम जी। खतरे में कैसे आएगा? देखिए इस्लाम खतरे में कैसे आएगा? सवाल जो आपको ये पूछा है हमारे रजब अली उसूलों जी, के, बहुत हमारे सही मजहब सवाल के है। कानून के बीच में इस्लाम कैसे दखल खतरे में अंदाजी आया? क्यों की जा रही है? हम अपने मजहब पर अमल करना चाहते हैं तो हमें रोका क्यों जा रहा है? जैसे मतलब- हमारे मजहब में शराब पीना हराम है, हमारे मजहब में मतलब शराब औरतों पीना पे- हराम है, लेकिन लोग पीते हैं, औरतों वो पे गलत करते नाइंसाफी हैं। करना ये मजहब में लिखा है जी, क्या? आप मुझे बोलिए। ये बताइए। और मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो। मी जातोय डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्याकडे, मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतोय। मी जातोय सच्चिदानंद शेवडे यांच्याकडे। सच्चिदानंद शेवडे, एक भीती अशी वाटते आहे या सगळ्या मंडळींना की याच्या आडून कुठेतरी समान नागरी कायदा, कॉमन सिव्हिल कोड आणण्याची एक मोहीम चालू होते, म्हणून मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला असा एक आधार मिळतोय की जे मुसलमानांमध्ये घबराट पैदा करू शकतात, इस्लाम खतरे में अशी आरोळी देऊ शकतात। काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरंच असं जर होत असेल तर या चुकीचं काय आहे? तुम्ही एकीकडे सर्वांना समान न्याय मिळावा असं म्हणता, मग त्याच वेळेला सर्वांच्या करता समान कायदा असावा असं जर कोणी म्हटलं तर या चुकीचं काय? ही एक गोष्ट। दुसरी गोष्ट, रजब अली ज्या वेळेला म्हणतात ना की इतक्या मुस्लिम महिला बाहेर पडतात, हे मुस्लिम महिलांच्या आकलन शक्तीचं फार तोकडं यांचं आकलन आहे बरं का। त्यांच्या बुद्धीवरती ते संशय घेत आहेत। याचा अर्थ एक वेळ पायावरती कुऱ्हाड पडणं अपघात असतो, कुऱ्हाडीवर पाय मारणं अपघात नसतो। कोणत्या मुस्लिम महिलेला असं वाटेल की आपलं घर तुटावं आणि आपण घरातून बाहेर पडावं? त्यामुळे असं होणं मला रुबीनाजींचं म्हणणं जास्त पटलेलं आहे। त्यामुळे या बाबतीत नीट विचार करायला पाहिजे, कारण केवळ हा मुस्लिम महिलेचा प्रश्न नाहीये हे लक्षात घ्या। आपण जर वेगवेगळ्या वाहिन्यांच्यावरून पाहिलं असेल, आपल्याही वाहिनीवरून दाखवलेलं आहे की अशा महिला आज पुढे येत आहेत, तलाकच्या बद्दल उघडपणे बोलतायत। त्यावेळेला त्याच्या कडेवर असलेली मुलं लहान, हाताला असलेली मुलं लहान, किंवा त्यांचे आईवडील त्यांच्या बरोबर आहेत, किंवा त्यांचा भाऊ त्यांच्या बरोबर आहे। अहो, हा अख्ख्या कुटुंबाचा प्रश्न नाही का बनत, हा एकट्या दुकट्या स्त्रीचा प्रश्न बनतो का? आणि म्हणून मला असं वाटतं की हमीद दलवाईंनी जी मोहीम चालू केली होती, कारण मुस्लिम सत्यशोधक मंडळाची जी स्थापना झाली होती ती मुळातच पहिल्यांदा या तलाक पीडित महिलांच्या पासून चालू झाली आहे। 40 वर्षाच्या वरती वेळ निघून गेली आहे, इतकी वर्ष लोटली आहेत, आणि आज मला असं वाटतं की हमीद दलवाई आज असते तर ते जास्त खुश झाले असते। शमसुद्दीन तांबोळी जे बोलले, मला बरं वाटलं की आज पहिल्यांदा मी असं मुस्लिम सत्यशोधक माणसाचा आवाज ऐकतोय। नाही तर आतापर्यंत असं पाहिलं की हे सगळं जे चालू आहे गेल्या 4-6 दिवसामध्ये, याच्यामध्ये सामाजिक न्याय आणि अंधश्रद्धा निर्मूलन याच्यामध्ये हमीद नावाची माणसं सुद्धा पुढे येत नाहीयेत। हे जास्त वाईट आहे असं मला वाटतंय। आणि म्हणून आता जर असा कुठला प्रश्न हातात घेतला सर्व समाजाच्या हिताकरताचा, तर सर्व समाजाने उभं राहायला पाहिजे। उदयजी, आपल्याला आठवत असेल तर याच्या आधीचं बोलणं असं होतं की आमच्यामध्ये कोणी ढवळाढवळ करूच शकत नाही म्हणून, आणि आता बोलणं असं येतंय की जर ढवळाढवळ तुम्ही करण्यापेक्षा आम्हीच करतो, कारण माहितीये की कोर्टाचं काम हे संविधानाप्रमाणे चालणार आहे आणि त्याच्यामध्ये कदाचित आपल्या विरुद्ध निर्णय जाईल ही भीती कुठेतरी आहे। आणि म्हणून आता मुस्लिम लॉ पर्सनल लॉ बोर्ड हे बॅकफूटवरती गेलेलं आहे, आणि आता तर ते आणखीन रोगापेक्षा इलाज भयंकर म्हणतायत की आम्ही सामाजिक बहिष्कार घालू। सामाजिक बहिष्कार कायद्यानुसार गुन्हा आहे, म्हणजे एका गुन्ह्याकरता तुम्ही दुसरा गुन्हा करणार असं तुम्ही सांगताय का आणि त्याचं समर्थन करताय का? त्याचं या लोकांनी उत्तर द्यायला नको आपल्याला। आपण एका ब्रेक नंतर सच्चिदानंद शेवडे, आपण एका ब्रेक नंतर याचं उत्तर रजब अलींकडून घेऊ आणि त्याच्यावर शमसुद्दीन तांबोळी आणि घेऊया। पुढे जाऊ नका, पाहत राहा झी 24 आपण पाहताय 3 तलाकला तलाक कधी। 3 तलाकला तलाक कधी या विषयाची रंगलेली चर्चा आपण पाहतोय। आपल्या सोबत मौलाना रजब अली रिजवी आहेत, त्यांच्यासाठी काही प्रश्न सच्चिदानंद शेवडे यांनी उपस्थित केले होते। मौलाना रजब अली रिजवी जी, ब्रेक के पहले सच्चिदानंद शेवडे जो एक विचारवंत है, लेखक हैं, उन्होंने कुछ सवाल आपके लिए खड़े किए थे। उसमें पहला सवाल ये था कि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ये कह रहा है कि अगर तलाक, ट्रिपल तलाक का कोई गलत इस्तेमाल करता है तो उसको सामाजिक बहिष्कार का सामना करना पड़ेगा। क्या आपको ये मालूम है कि सामाजिक बहिष्कार अपने आप में एक सबसे बड़ा गुनाह है? क्या आपकी इसके लिए रजामंदी है कि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड संविधान के खिलाफ? इसके लिए नहीं कि उसका बाइकआउट किया जाए, लेकिन उसको सजा जरूर मिलनी चाहिए।
उसने एक सजा कौन देगा? मजहब का मौलाना जी, कानून सजा जो कौन है, देगा? उसके खिलाफ अमल सजा किया है, कौन देगा? तो उसको मौलाना सजा जी, मिलनी सजा चाहिए। कौन लेकिन देगा? सामाजिक बाइकाट करके उसको सजा उसको जरूर होनी चाहिए कि उसने गलत काम किया है। सामाजिक और बाइकआउट उसको कैसे सजा करेंगे? मिलनी चाहिए कि ये इस तरह की हरकत उसको करना। हमारी मजबूरी है कि हम सजा को नाफिज नहीं कर पाते, हमारी मजबूरी है कि हम सजा को उसके ऊपर डाल नहीं सकते। लेकिन जो सजा उसने गलत देना, काम किया है, सजा उसका देना सामाजिक कोर्ट का बाइकाट काम है, की मुस्लिम आपका पर्सनल काम लॉ नहीं बोर्ड ने है। जो बात कही है, सजा उससे देना मैं कोर्ट मुत्तफिक का नहीं काम हूं। है, चाहे हिंदू उससे हो मैं या मुसलमान हो, उसको जी हाँ, सजा वही देना मैं बोल रहा कोर्ट का हूं। काम नहीं है, आपका भी मुस्लिमों, नहीं है। तमाम लोगों के लिए आपका सजा कोई देना हक कोर्ट नहीं का ही बनता काम है। उसमें। सजा देना कोर्ट का ही काम है, हमारा काम नहीं है। हम कोई कानून नाफिज नहीं कर सकते, ये मैं भी बात को समझ रहा हूँ। लेकिन उसने जो गलत किया है कि इस तरह का काम उसे हेच नहीं आमचं करना म्हणणं आहे चाहिए, उसे उदयजी, जेब नहीं हे देता, ते ये मजहब त्याच का गप्पा है। गोष्टीवरती आलेले ते लक्षात घ्या। रुबीना पटेल, ऑल इंडिया मुस्लिम याचा अर्थ पर्सनल लॉ कोर्ट सजा बोर्ड, देऊ शकतं। रुबीना हे सगळ्यात पटेल, महत्त्वाचं. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड वक्त के साथ बदलते उसने जो नहीं गलत काम किया है, काळानुसार बदलत नाही आहेत, त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाला वक्त के साथ आता बदलने का धर्मामध्ये क्या मतलब हस्तक्षेप है? करावा आपका लागतोय. वक्त के काय साथ बदलने का क्या सांगाल रुबीना मतलब है, जी? सर? रुबीना जी, खरं तर हे सगळे तलाक जे आहे ते असंविधानिक आहे आणि आम्ही संविधानाच्या आधारावर आपली मागणी मागतो आहे. असे जे तलाक होत आहेत ते तलाक म्हणजे आमच्या संविधानिक अधिकाराची हनन आहे. आणि आता ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाने ज्या पद्धतीने सांगितलंय की इस्लामिक पद्धतीने दिला जाणारा तलाक किंवा गैर इस्लामिक असा तलाक किंवा तसा तलाक कुठलाही तलाक असू द्या, शेवटी पॉवर हे पुरुषांकडेच असतं. आणि तोच 3 टप्प्यांनी तलाक देईल किंवा पहिल्यांदा एकदा म्हणेल, तलाकचा सगळा पॉवर जो आहे तो पुरुषांकडे असतो. मला प्रश्न विचारायचा आहे, जेव्हा असं म्हटलं जातं की स्त्रियांची चूक होते किंवा तिच्या हातून काहीतरी ती ऐकत नसेल वगैरे वगैरे जे काही आरोप लावले जातात, मग पुरुष जर चुका करत असतील, ते दारू पिऊन मारहाण करतात, शिव्या देतात, घरातून हकलतात, मग स्त्रियांनी कसा द्यायचा त्यांना तलाक? बरोबर आहे. स्त्रियांना तेवढा अधिकार नाही का? जर स्त्रियांना तलाक ट्रिपल घ्यायचा तलाकचा असेल तर अधिकार त्यांना नाही आणि किती, पुरुषांना मात्र आहे. किती त्रास होतो. शेख मिन्ने बताइए, पुरुषांना ते पॉवर दिलेला आहे. शेख मिन्ने मला तुम्ही सांगा, फक्त पुरुषांना अधिकार ट्रिपल तलाकचा आणि महिलांना मात्र नाही, याला कुठली स्त्री पुरुष समानता म्हणणार? काळानुसार बदलला नाहीत म्हणून सुप्रीम कोर्टाला तुमच्या दखलंदाजी द्यावी लागली, आणि तसा जर हिंदू धर्म बदलला नाही तर हिंदू धर्मात देखील द्यावी लागेल. मिन्ने साहब बताइए. निडगुरकर साहेब, बोला. आपण एक लक्षात घ्या की 19व्या शतकाच्या आधी स्त्री पुरुष नात्यामध्ये शासनाचा कधीच हस्तक्षेप नव्हता. जेव्हा राजाराम मोहन राय या धर्मसुधारकांनी जेव्हा डिमांड केली, त्यांना अनुसरून द्विभार्या प्रतिबंध कायदा हा ब्रिटिशांनी पहिल्यांदा आणला. आणि त्यानंतर खरं तर स्टेट इन्व्हॉल्वमेंट ही धर्मामध्ये व्हायला सुरुवात झाली. आता प्रश्न असा आहे की आता हे जे म्हणतायत की शेख मिन्ने द्विभार्या प्रतिबंधक कायदा आला, द्विभार्या प्रतिबंधक कायदा आला आपल्याकडे, आमच्याकडे सतीच्या विरोधात कायदा आला. हे हिंदूंवरचं अन्यायकारक गोष्ट आहे असं वाटते का तुम्हाला? बहुतांशी नव्हे, 100% हिंदूंनी त्याचं स्वागत केलेलं आहे. सांगतोय असं नाही. नाही, मी तसं म्हणत नाही. मी हिंदू पर्सनल लॉ आणि किंवा मुस्लिम पर्सनल लॉ बद्दल बोलत नाही. मी काय म्हणतो की शासनाचं किंवा स्टेट इन्व्हॉल्वमेंट जी सुरू झाली ती 19व्या शतकात सुरू झाली, हे लक्षात घ्या. तुम्ही जर काळानुसार बदलला असता तर ही इन्व्हॉल्वमेंट झालीच नसती. शमसुद्दीन तांबोळी, काळानुसार बदलले का मुस्लिम पर्सनल लॉ? शमसुद्दीन तांबोळी. खरं म्हणजे भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि मुस्लिम पर्सनल लॉ ज्या पद्धतीच्या भूमिका घेत आहेत, तेव्हा मला भारत सरकारलाच ही विनंती करावीशी वाटते की मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची सँक्शन, त्यांचे रजिस्ट्रेशनच रद्द केलं पाहिजे. त्यांच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्याच्या लायकीची हा बोर्ड राहिलेला नाही. शमसुद्दीन तांबोळी, मगाशी मी जो प्रश्न विचारला मौलाना रजाब अलींना की ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची संविधानिक किंवा कायदेशीर वैधता काय, याचं उत्तर ते देऊ शकले नव्हते. शमसुद्दीन, गो अहेड. बरोबर आहे, आणि ते देणार सुद्धा नाहीत. पण मला एक मुद्दा थोडा मागे जायचा आहे. सेवडे साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला होता त्या संदर्भात, कारण तुम्ही असं विचारलं की
तोंडी तलाकचा मुद्दा पुढे करून समान नागरी कायदा आणतील का अशी एक भीती निर्माण झालेली आहे, पण ही भीती सुद्धा निरर्थक स्वरूपाची आहे. भारताच्या संविधानानेच समान नागरी कायदा अपेक्षिलेला आहे आणि हमीद दलवाईने 1966 मध्ये आजच्याच दिवशी 18 एप्रिल रोजी निवेदन देऊन समान नागरी कायद्याची मागणी केलेली होती. ही मागणी करत असताना भारत धर्मनिरपेक्ष आहे, धर्मनिरपेक्षतेचं मूल्य, स्त्री पुरुष समानतेचं मूल्य आणि धर्मनिरपेक्ष एकात्म समाजाचं मूल्य यामध्ये अपेक्षित होतं. परंतु राजकीय पक्षांनी कधीही समान नागरी कायदा हा विषय मनातून स्वीकारलेलाच नाही आणि आजचंही सरकार ते मनात घेतंय, इच्छाशक्ती दाखवते असे चिन्ह दिसत नाहीत. असं जर असतं तर आजच्या सरकारने किंवा ज्या ज्या राज्यांच्यामध्ये हे सरकार आहेत त्या ठिकाणी समान नागरी कायद्याचा किमान मसुदा तरी तयार करण्यात आला असता. अशा प्रकारचं कुठलाही मसुदा किंवा ब्ल्यू प्रिंट न आणता त्याच्यावरती चर्चा करत गेल्यामुळे समाजामध्ये हा विषय न्यायाचा ठरण्याच्या ऐवजी ध्रुवीकरणाचा ठरला जात आहे. हा एक मुद्दा मला म्हणून ते लक्षात आणून द्यायचा आहे. आणि भारतीय समाजाला ज्या दोन घटकांच्याकडून धोका निर्माण झालेला आहे त्यामध्ये ज्या पद्धतीने मुस्लिम जमातवाद आहे त्याच पद्धतीने हिंदू जमातवाद सुद्धा आहे. त्याचे एकच उदाहरण देतो की गेल्याच 4 दिवसापूर्वी हिंदू महासभेच्या नेत्यांनी असं एक वक्तव्य केलेलं आहे की तलाक पीडित महिलांनी हिंदू मुलांशी लग्न करावं, त्यांनी हिंदू धर्म स्वीकारावा, आम्ही त्यांना आनंदाने वागू, त्यांच्या आयुष्यात सुखी देऊ. अशा प्रकारची घर वापसीची चळवळ पुन्हा तलाकच्या निमित्ताने पुन्हा आणण्याचं जर कोणी करत असेल तर तो सुद्धा काय उत्तर द्या? तो भारतीय धर्मनिरपेक्ष लोकशाहीसाठी सुद्धा विरोध आपण सच्चिदानंद शेवडे यांच्याकडून उत्तर घेऊया. सच्चिदानंद शेवडे काय उत्तर घ्याल? मला असं वाटतं मुळात ज्यांचं राजकारणात विशेष अस्तित्वच नाही असं कोणीतरी एखादा माणूस एखाद्या ठिकाणी बडबडला असेल तर मला नाही वाटत की याचा राजकीय इश्यू करावा. हिंदू महासभा आणि शमसुद्दीन तांबोळे जे आता म्हणाले ना एकापर्यंत त्यांचं म्हणणं बरोबर आहे. हिंदू महासभेचं काय अस्तित्व आहे मला सांगा? राजकीय म्हणून काय अस्तित्व आहे? काहीही अस्तित्व नाही. समजत असं कोणी बोललेलं असेल तर आज अस्तित्व काय आणि त्याच्याकडे कसलं मुस्लिम बोर्डाचं त्यांचं अस्तित्व चिकाऱ्यावं, कारण राजकारणी लोकांनी ते निर्माण केलेलं आहे हे तुम्हालाही माहिती आहे. मला तसं म्हणू नका. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आजचं सरकार तशा इच्छाशक्तीचा लोकांच्या मध्ये चर्चा झाल्याशिवाय एकदम सरकार कायदा करून लोकांच्यावरती लादू शकतं का? म्हणजे या गोष्टी टप्प्याटप्प्याने सच्चिदानंद शेवडे सरकारने असं केलं नाही. सच्चिदानंद शेवडे आपण एक दुसरा मुद्दा सच्चिदानंद आपण एक दुसरा मुद्दा चर्चेला घेऊया. हिंदूंच्या अनेक देवळांमध्ये आज स्त्रियांना प्रवेश नाही, त्याच्या विरोधात देखील न्यायालयानं भूमिका घेतलेली आहे. हिंदूंमध्ये देखील ही सुधारणा आणि स्त्री पुरुष समानतेची भावना रुजायला पाहिजे की नाही काळानुसार? अहो आतापर्यंत हिंदूच बदलत आलेत. म्हणजे आज आपण चर्चा ज्याच्यावरती घेतोय ना तो भाग उलट ज्यांनी बदलावं असं वाटतं आणि जे अजूनपर्यंत अजिबात बदललेले नाहीयेत त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे हिंदू बदलत आलेत कारण मगाशीच तुम्ही सांगितलं सतीबद्दल तर सांगितलं, बाकीच्या सगळ्याच्या बद्दल तुम्हीच सांगितलं की याला कोणी विरोध केलेला आहे, त्यामुळे ते बदलत आलेले आहेत. पण आजची चर्चा आपली त्या मुद्द्यावर आहे का? आपली चर्चा कशावरती आहे? त्या मुद्द्यावरती जर आपण आलो ना तर जास्त बरं होईल असं मला वाटतं. नाही बरोबर आहे सच्चिदानंद शेवडे. आता जो मुद्दा मला चर्चेला घ्यायचा आहे तो मुद्दा असा आहे की यांच्या मनात जी भीती आहे ना, मुस्लिम सुधारणेला बदल सच्चिदानंद शेवडे यांच्या मनात जी भीती आहे हे आमचं म्हणणं आहे की ट्रिपल तलाक रद्द व्हावा याच्याकरता सरकार जास्त आग्रही आहे आणि रजाब अली यांच्या मांडणीनुसार त्याला मुस्लिम महिलांचा विरोध आहे. जर उद्या हिंदू महिलांना असा एखादा अधिकार मिळावा म्हणून मुस्लिम जर हक्कासाठी लढायला लागले तर तुम्हाला काही आक्षेप आहे का? काही आक्षेप नाही. करेक्ट. त्यांचा तसा अभ्यास असेल आणि त्या अभ्यासाप्रमाणे ते जर लढायला पुढे आले ना अशा कोणत्याही कारणाकरता स्वागत. शेख इक्बाल मिन्ने आता तरी या सर्व प्रकारांच्या मागे कुठला तरी एक कॉमन सिव्हिल कोडचा अजेंडा हे डोक्यातनं काढून टाकाल का शेख मिन्ने? हे बघा
मुस्लिम समाजामध्ये आता या क्षणी जे चाललेलं आहे, मनामध्ये चाललेलं आहे, मी तुम्हाला सांगतो की ह्या अशी कुठली परिस्थिती निर्माण झालेली आहे की ट्रिपल कायद्याचा हा जो प्रश्न उपस्थित केला जातो सर्व देशभर, जणू देशासमोर ट्रिपल तलाक हा एकमेव मुद्दा आहे असं सर्व वाहिन्यांमधून चर्चेले जात आहे. मला वाटतं की मुस्लिमांच्या मनामध्ये ही आता भीती करू लागलेली आहे की मुस्लिम नाही तुम्ही ऐकून घ्या निरगुडकर साहेब मला, की मुस्लिमांच्या मनामध्ये हे आत्ता पक्कड असं झालेलं आहे की बघा तुम्ही बीफचा मुद्दा, त्याच्यानंतर लव जिहादचा मुद्दा, त्यानंतर तुम्ही म्हणाल की ट्रिपल तलाकचा मुद्दा, समान नागरी कायद्याचा मुद्दा, बुरख्याचा मुद्दा, हे असे एक एक करून मला असं वाटतं की मुस्लिम समाजाच्या प्रबोधनाची आज अत्यंत गरज आहे. त्याला आज तो बेरोजगार आहे याबद्दल कुणी चर्चा करायला तयार नाही. त्याला खायला आपल्याला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली, अजून मुस्लिम समाजाचं प्रबोधन नाही करू शकला तुम्ही. आता उलट मुस्लिम महिला पुढे यायला लागल्यात. बरोबर आहे नुसार की ह्याच्यापेक्षा आणखीन वेगळं प्रबोधन काय पाहिजे की त्या पुढे यायला लागल्या. तुम्ही सांगता त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टामध्ये डॉक्टर मिन्ने एक शेवटचे 2 प्रश्न आहेत. फक्त एक शेवटचा मुद्दा आपल्या समोर मांडतो की 1950 साली सुप्रीम कोर्टासमोर एक याचिका आलेली आहे ज्याच्यामध्ये मुस्लिमातील जे शेड्यूल कास्ट आहे त्यांच्या संबंधीचा आरक्षणाचा मुद्दा आहे. 1950 पासून सुप्रीम कोर्टानं आजपर्यंत त्याच्यावरती सुनावणी केली नाही. असे कुठले मुद्दे आले ट्रिपल तलाकचे? आजचा तुम्ही जर रिसेंट जर तुम्ही हे पाहिलं, डॉक्टर मिन्ने हा मुद्दा चर्चेला येतो याचं कारण शहाबानो पासून आता उत्तराखंडामधल्या सायरा बानो पर्यंत प्रत्येक महिला या ट्रिपल तलाकच्या विरोधात लढते. सुप्रीम कोर्टाची चौकट खटखटवते म्हणून हा मुद्दा चर्चेला आलेला आहे. आणि सुप्रीम कोर्टाने आपली सुट्टी रद्द करून मे महिन्यामध्ये संपूर्ण वेळ त्याची सुनावणी चालू केलेली आहे. म्हणजे याचं महत्व आपल्या लक्षात आलं असेल. तुमच्यासाठी म्हणून शेख मिन्ने एक शेवटचा प्रश्न आहे. 22 नाही 22 राष्ट्रात ट्रिपल तलाक रद्द झालाय, त्यातली बहुतांशी राष्ट्र ही मुस्लिम आहेत. काय सांगाल त्याच्याबद्दल? तिकडे इस्लाम खतरे में नाही आला? मी तुम्हाला एक सांगतो, नाही तिथं अजिबात नाही आलेला, इथं पण येणार नाही आहे. पण मी तुम्हाला एक सांगतो, मी जसं तुम्हाला म्हणालो की मुस्लिम समाजाचं प्रबोधन करण्याची गरज आहे. त्यांना हे सांगितलं पाहिजे की ट्रिपल तलाकमुळं स्त्रियांच्या वरती अन्याय होतो आणि हे रद्द झालेच पाहिजे. आणि जसं मौलानांनी सांगितल्याप्रमाणे त्याला शिक्षा दिलीच पाहिजे. मिन्ने साहेब हे प्रबोधन ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड करू शकतं का? नाही, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या ह्याच्यावरती नाही, मशिदीतून हे प्रबोधन व्हायला पाहिजे असं मी तुम्हाला सांगतो. ज्या मशिदीतून प्रबोधन व्हायला पाहिजे त्या मौलाना रजाब अली यांच्यासाठी शेवटचा प्रश्न. मौलाना रजाब अली, सुप्रीम कोर्टानं आपली उन्हाळ्याची सुट्टी रद्द करून याची सुनावणी, इसकी जो सुनवाई है वो वेकेशन रद्द करके वो चालू कर रहे हैं. मई महीने में इसके ऊपर कुछ न कुछ तो पहल निकल आएगी. अगर ट्रिपल तलाक रद्द हो जाता है तो मौलाना जी आपका अगला कदम क्या होगा? ट्रिपल तलाक के रद्द होने का आप इतना यकीन क्यों कर रहे हैं? सुप्रीम कोर्ट क्या ये फैसला नहीं दे सकती कि ट्रिपल तलाक सही है? मैं आपसे सवाल कर रहा हूं, क्या आप एक तरफा क्यों सोच रहे हैं सर? बिल्कुल बात सही कही आपने. आपके दिमाग में ये कैसे बात आ रही है? आपने पहले से तय कर लिया है कि सुप्रीम कोर्ट ये फैसला दे देगी. आपके लिए तो वो ईद का दिन होगा, आपके लिए तो वो ईद का दिन होगा, लेकिन बहुत सारी महिलाओं के लिए वो तो अमावस का दिन होगा, इतना याद रखिएगा. गांधी जी के दौर में उसको बाकायदा अमेंडमेंट लाके उसको तब्दील किया गया. आपको मालूम है, आप जानते हैं इस बात को. ये बात जरूर है कि अगर ट्रिपल तलाक वैसे रहा तो आपके लिए वो ईद का चांद होगा, लेकिन किसी और के लिए वो अमावस की रात जरूर होगी. लेकिन आप ये मानते नहीं है कि सुप्रीम कोर्ट ये निर्णय भी ले सकता है कि ट्रिपल तलाक रद्द हो. समय बदल गया है, जो समय के साथ नहीं रहते. खुशी से कबूल नहीं करें. आप ये समझ रहे हैं कि तलाक क्या खुशी में कोई देता है? तलाक उस वक्त आदमी देता है जब हालात उसके सही नहीं होते, घरेलू मामलात नहीं होते, बनने की कोई सूरत नहीं होती, कोई मसले का सुलझाव नहीं होता. ऐसी सूरत में तलाक को देने की इजाजत नहीं. क्या कोई औरत, हम तलाक के विरोध में नहीं है, हम तलाक के विरोध में नहीं है, तलाक के पद्धति के विरोध में है. तलाक जिस पद्धति से और एक तरफा दिया जाता है, सिर्फ मर्द दे सकता है, 3 बार तलाक के दे सकता है, इसके खिलाफ है. कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे. प्रेक्षको, 3 तलाक कधी या विषयावरची गंभीर चर्चा आपण पाहिलीत.
संविधानानंच आम्हाला धर्मपालनाचा अधिकार दिलाय, त्यामुळे आमच्यासाठी कुराण जास्त महत्वाचं आहे असं मौलाना रिझवी या कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत ठासून म्हणत होते. बहुपत्नीत्व आणि 3 तलाक या प्रथा पुरुषांनी सुरू केल्या आहेत, त्यामुळे लाखो मुस्लिम महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. याकडे रुबिना पटेल यांनी लक्ष वेधलं. लाखो मुस्लिम महिलांनी शरीयत कायदा मान्य असल्याचं सांगितलं. आज मौलवी तसं म्हणाले देखील, तर महिलांची दिशाभूल करून त्यांच्या सह्या घेण्यात आल्या असा आरोप रुबिना यांनी केला. कुराणामध्ये तलाक पद्धती सांगितलेली आहे. पूर्वी 1 तलाक मान्य असायचा, आता 3 वेळा तलाक द्यावा लागतो असं सांगतानाच इस्लाममध्ये जे नियम आखून दिलेत त्यांचं उल्लंघन जर होत असेल तर तो दोष आमचा आहे अशी भूमिका डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने यांनी मांडली. आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक आहेत, त्यामुळे संविधान हाच आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. संविधानानं धर्मस्वातंत्र्य जरूर दिलंय, पण त्याचा अर्थ कोण कसा लावतो हे देखील महत्वाचं आहे. मुसलमान महिलांची आज जी काही अवस्था आहे, शोकांतिका आहे, त्याला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच जबाबदार आहे अशा शब्दात शमसुद्दीन तांबोळी यांनी तोफ डागली. या देशात सगळ्यांना समान न्याय हवा आहे, मग समान नागरिक कायदा का नको असा सवाल सच्चिदानंद शेवडे यांनी केला. तलाकचा दुरुपयोग झाला, त्याचा जर चुकीचा अर्थ लावला गेला तर सामाजिक बहिष्कार घालण्याचा इशारा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड देत आहे. पण त्यामुळे सामाजिक बहिष्कार घालणं हाच कायद्यानं गुन्हा आहे हे का लक्षात घेत नाही असाही मुद्दा त्यांनी मांडला. प्रेक्षको, या देशात अनेक धर्म, पंथ, जाती आहेत, त्यापैकी कोणालाही संविधानाबद्दल आक्षेप नाही आहे. मग या मुसलमानांनाच हा आक्षेप का, याचं संशोधन व्हायला हवं. या संदर्भात सरकारची भूमिका घटना सुसंगतच असली पाहिजे, अन्यथा कायद्यासमोर ती टिकणार नाही. 3 तलाक पद्धती आणि समान नागरी कायदा या 2 भिन्न बाबी आहेत, हे समजून घेण्याची गरज आहे हिंदूंनी आणि मुसलमानांनी सुद्धा. 3 तलाक पद्धती रद्द झाल्याने सगळ्या मुसलमान महिलांचे प्रश्न सुटतील, सगळेच प्रश्न सुटतील अशा भ्रमात कुणी राहू नये. निधर्मीवाद आणि अल्पसंख्याकांचं लांगुल चालन वर्षानुवर्ष करत राहिल्यामुळं या देशानं खूप काही गमावलंय. पण आता बदल व्हायला हवा. अनिष्ट प्रथा फक्त मुसलमानांमध्ये आहेत आणि हिंदूंमध्ये नाही आहेत असं हिंदूंनी मानण्याचं काही कारण नाही आहे. जे कोणी असे म्हणत असतील त्यांनी इथले हुंडाबळीचे काल परवाचे आकडे पाहावेत, जातीपातीचे संघर्ष देखील पाहावेत. पुराणमतवादी भूमिका, मग त्या मुस्लिम धर्मातल्या असोत नाहीतर हिंदू धर्मातल्या, त्या आधुनिक कशा बनणार हा खरा सवाल आहे. त्याकरता प्रबोधन कसं होणार हा खरा सवाल आहे. सगळ्यांनीच काळानुसार बदलायला हवं आणि कायद्यानं राहायला हवं, हेच या चर्चेचं सार आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.